मागील 4 दिवसांपासून मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे विष्णुपुरी बंधारा हा ओव्हरफ्लो झाल्याने 12 दरवाजे उघडण्यात आले। या धरणाचे पाणी गोदावरी नदी पात्रामध्ये प्रति सेकंद 4 लाख क्युसेक वेगाने विसर्ग होत आहे आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। या गोदावरी नदीचे बॅकवॉटर कुंटूर सर्कल या ठिकाणी शिरले असून त्याचबरोबर पावसाची जोरदार बॅटिंग देखील सुरू आहे। यामुळे परिसरातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आणि शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली आहे। या महापुरामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर, सांगवी, परडवाडी, धणंज, मेळगाव, राहेर, कोकलेगाव या परिसरातील रस्त्यांच्या पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना गावाबाहेर पडणे देखील कठीण झालं असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान कुंटूर ते इकळीमाळ, कुंटूर ते कोकलेगाव, खुस्सा ते राहेर, कुंटूर ते सांगवी, धणंज ते वळेगाव या गावाला जाण्यासाठी मागील 3 दिवसांपासून संपर्क तुटला आहे। दळणवळणाची साधने देखील ठप्प झाली असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे। 30 ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची बॅटिंग सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर हे 3 दिवस रेड अलर्ट होता। दरम्यान आजही गोदावरी नदीचे बॅक वॉटर येत असल्यामुळे प्रत्येक तासाला पुराच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। हाताला आलेले सोयाबीनचे पीक आणि इतर पिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने आता आम्हाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। रिमझिम पाऊस, त्यानंतर 31 आणि 1 तारखेला मुसळधार पाऊस। या पावसामुळे कुंटूर मंडळ अंतर्गत जवळपास एकूण 16 गाव येतात। त्या 16 गावापैकी बऱ्याच गावाचा गोदावरी नदी काठी असल्यामुळे आणि त्या नदीला आलेला पूर आणि वरून जो पाण्याचा विसर्ग होतोय त्याच्यामुळे जे गावाला आजूबाजूला असलेले नदी नाले आहेत त्याच्या बॅकवॉटरमध्ये मुळे जवळपास पूर्ण सर्कलमध्ये जवळपास 6 ते 7 हजार हेक्टरचं अंदाजित नुकसान झालेलं आहे पिकांचा। सोबतच काही गावातील जे जुने घर, नवीन घराची पडझड झालेली आहे। आज घडीला जवळपास सांगवी झालं, खुस्सा झालं, त्याच्यानंतर इकळीमाळ झालं, मेळगाव झालं, कुंटूर कोकलेगाव रस्ता, या रस्त्यानं पुलावरून पाणी असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि अजूनही पाणी वाढतच चालू आहे। प्रशासनाने सगळ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम केलेले आहे। ज्यांच्या शेतात गोटे वगैरे आहे, पुढे वगैरे आहे, त्यांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी सांगितले जात आहे। जे कोणी गावात सोडून नदीकाठी ज्यांचं घर आहे, जे शेतात राहतात, त्यांना सुद्धा गावाच्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि याच्यावर प्रशासनाची पूर्ण नजर आहे। 24 तास प्रशासन याच्यावर लक्ष ठेवून आहे। गावातील सगळं पोलीस पाटील असेल, आमचे प्रशासन यंत्रणा असेल, कोतवाल असेल, सगळे 24 तास या नजरेवर, या घटनेवर, या प्रशासनावर लक्ष ठेवून आहे। या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नायगाव तहसीलच्या आदेशावरून मंडळ अधिकारी RK पवार, तलाठी पवन कदम, पांडुरंग हक्के यांनी लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। मागील 2 दिवसापासून नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली असून गोदावरी नदीचे पाणी कुंटूर सर्कलमधील या कुंटूर, इकळीमाळ, सांगवी, कोकलेगाव आदी गावामधील पुलांच्या वरून अक्षरशः जात आहे आणि शेकडो हेक्टर जमीन ही अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीची तात्काळ पंचनामे करावेत आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी या परिसरातून जोर धरली आहे। MCN न्यूजसाठी गंगाधर गंगासागरे, नायगाव, नांदेड।